आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. तुमचा आभार मानायचं राहिलंच की अहो. आज तेजूचं आयुष्य तुझ्यामुळे वाचलं. तू तू किती मोठ्या उंचीचे डॉक्टर आहेस ना हे आज कळलं बघ. माझ्या मनातला तुझ्याबद्दलचा आदर आता 100 पटीनं वाढला तुळजा. तू आज एक नाही 3 जीवनाचे उदाहरण दिलंस. यासाठी मी तुझं आयुष्यभर ऋणी राहीन तुळजा. सूर्या काय करतोस तू रे? तू आणि मी काय वेगळे आहोत का? सूर्या ही आपली माणसं आहेत आणि यांच्या भल्यासाठी धडपड करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या माणसांसाठी केलेल्या कामाला उपकार नाही, कर्तव्य म्हणतात. तू असं काहीतरी बोलती ना माझी बोलतीच बंद करतेस बघ. बर तू थकले जातात आराम करतो ना. हो, आणि तू ही कसलीही काळजी न करता छान झोप घे, आराम कर. हो मामी साहेब, आता मामा झालोय मी. झोप लागणार आहे का मला? या आनंदामध्ये ना 1 आठवडा तरी मला झोप लागत नसते. बरं काळजी घे त्याची, मी येतो. बाळाच्या मावशीला खुश झाल्या. दादा तू देवासमोर साखर ठेवते. संधी आनंदात दिसतात, म्हणजे नक्कीच आनंदाची बातमी असणार. दिव्ये सगळं तुझ्यामुळे शक्य झाले बघ. तेजूवर आणि त्याच्या पायांवर तुझा आशीर्वाद असाच राहू दे. त्यांना सुखरूप ठेव. चला आता सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे. तेजू अक्काची आपल्या सगळ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे, लक्षात ठेवा. काय हो दादा, तेजू अक्काची खोली तर तयार आहे. आता फक्त कुठे काय असणार आहे ते बघू आणि तसं मांडून टाकू. आणि खाण्यापिण्याची तर जबाबदारी माझ्यावरच आहे. मी बहिणीला सगळं विचारून घेतले की अक्काला काय लागल काय नाही, त्यामुळे तू काहीच टेन्शन घेऊ नको. आणखी काय असेल ना तर ते बी मला सांगा, म्हणजे येऊन जाऊन मी बी अक्काची काळजी घेत जाईल. बर चला, घरातलं झालं, आता बाहेरचं काजू पुढे आहे. हा उद्या सगळीकडे बातमी पोचली पाहिजे. काय सगळ्या घरांमध्ये पेढे पोचले पाहिजेत. हा मला 2-2 बादशाह झालेत, कळू दे ना गावाला. अरे काय सांगायची गोष्ट आहे का दादा? अरे तुम्ही तयारी ठेवा, तयारी. उद्या बघा आम्ही गावात काय राडा करतो. बरं चला आता तोंड गोड करून घेऊ. बस बस एवढी नको. धनराज आणि पृथ्वीराज आमचे हे 2च नातू या घरात येणार होते. आमचे डोळे त्यांना बघायला आसुसले होते आणि हे आलं कोण? नाही 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 नाही, आमचा यावर विश्वास बसना झाले. आजपर्यंत या निंबाळकर खानदानात असं कधी झालं नव्हतं. मग याच वेळी या घराची परंपरा मोडली कशी? नाही, आम्हाला हे मान्य नाही. मिठाई वाटायची अख्ख्या गावाला. बाप झालोय मी बाबा. हे मिठाई घे. अगं मिठाई घे ग तू मामी आत्या. अरे जाऊ दे, बाप मी झालोय, बाकी काय माहित नाही मला. अख्ख्या गावाला मिठाई वाटायची आहे. हे घे. तू आजी झाली आजी. अगं घे ना, बघ बाप झालोय का नाही मी. ए आई अगं घे ग, धर घे. शत्रुघ्न निंबाळकर बाप झालाय. अयो फादर आले, फादर आले, फादर. इकडे या तुम्ही. डॅडी आजोबा झाले. घ्या. काय नकोय मिठाई? अरे हो, तुम्ही कशी काय मिठाई खाल बरं? नाही, तुमचा अंदाज चुकलाय ना. म्हणजे तुम्ही आजोबा झाला, 2 नातवांचे नाही, 2 नातींचे आजोबा झाले. 2 नातींचे. आता ही अडचण तुम्ही कशी सोडवणार बरं? ए
तुम्हाला सांगतो मी, डॅडींनी होणाऱ्या नातवासाठी एवढी मरणाची खेळणी आणून ठेवल्यात. सोन्याच्या चैनी केल्यात, त्याच्यामध्ये 2 लॉकेट आहेत. लॉकेट मध्ये 2 नावाचं नाव. डॅडी मला सांगा, हाऊ त्या 2 नावांचं काय करायचं? हा? कुणाला देणार ती 2 नाव? शत्रू आवर स्वतःला. घरात 2 बाळ आहेत, निदान त्यांच्यासाठी तरी शांत राहा. बोलली तरी म्हणलं आमची बाई बोलली कशी नाही अजून. तू जा. हे बघ, आज मला तुझं प्रवचन ऐकायचं नाही. पाप झालोय का नाही मी? शांत वाचायचं. विसरलो का नाही? डॅडींशी बोलत होतो ना मी. थांब. तर आजोबा, ओ आजोबा, सरते शेवटी नियतीने तुम्हाला ओव्हरटॅक केला. अयो, आता राग देऊन डोळे मोठे करून उपयोग काय? स्वतःला देव समजून घडणाऱ्या गोष्टी बदलायला निघाला होता ना तुम्ही. काय झालं? आता तुम्हाला कळलं असेल की सगळं तुमच्या मनासारखं नाही होऊ शकत. अहो, तुम्ही देव नाही हे मान्य करा आता. थोबाड बंद ठेवा चिरंजीव. नाही ठेवणार मी थोबाड बंद. आज मी बोलणार. तुमच्या सगळ्या प्लॅनची माती झाली तरी मी तोंड बंद ठेवायचं. तुमच्या राजेशाही वंशाला दिवा मिळाला नाही तरी मी तोंड बंद ठेवायचं. अहो, 2 पुरी झाल्या घरात तरी मी तोंड बंद ठेवायचं का? शत्रू, काय बोलतोस? तुला तुझं कळतंय का? भान ठेव जरा बोलताना. भान नाही, खरं तेच बोलतोय मी. या घरात पोरगा जन्माला यावा म्हणून आहे ना डॅडीने डॉक्टर पासून तर त्या मांत्रिक बाबापर्यंत सगळ्यांचा आधार घेतला. त्या दिवशी मी तिजूला घेऊन गर्भ चेक करायला गेलो होतो ना दवाखान्यात. ते ह्या माणसाने सांगितलं होतं मला, डॅडी या. चेहरा बघा चुकींचा, नशाच उतरली त्यांची. थोबाड बंद करा, नाहीतर आज या घरात आमच्या हातून एक खून झाला तरी आम्हाला फरक पडणार नाही. लय आनंद झाला होता माझ्या बापाला. म्हणे आमच्या घरात पहिली पोरं जन्माला येणार. काय झालं होय? तेजोनी जी आज तुमची फजिती गेली ना, फजिती, त्यामुळं मला लय मजा आली. माझा हसूच थांबला, मला लय हसायला येतं. डॅडींनी तेजूला मुलं व्हावी म्हणून इतकी खालची पातळी गाठली असेल तर या घरात ही तेजूच्या मुलींना कसं सांभाळतील? त्या इथे सुरक्षित राहणार नाही. मला पहिल्यापासूनच माहित होतं या तेजूच्यानी आहे ना माझ्या मनासारखं काहीच होणार नाही. मला पण पोरं पाहिजे होती, पण हिने पोरींना जन्माला घातलं. आता ही सगळं खापर आहे ना माझ्या डोक्यावर फोडणार. मी शत्रुघ्न निंबाळकर, माझ्या रक्तात खोट नाही.